केंद्रीय मंत्र्यांच्या सोशल मीडियाचा अहवाल समोर. पोस्ट, लाईक्स, फॉलोअर्स आणि एंगेजमेंटमध्ये पंतप्रधानांचा अव्वल नंबर. तर सोशल मीडियावर अधिक ऍक्टिव्ह रहा, पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 21 आणि 22 ऑगस्टला पश्चिम बंगाल दौऱ्यावर. सीमा सुरक्षेसंदर्भात अनेक कामांचं उद्घाटन करणार. सिलिगुडीच्या सीमेवरील जवानांशी संवाद साधणार. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात जाणाऱ्या 4 बहुमार्गी रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. 9,450 कोटी खर्च करण्याची सरकारची तयारी. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या पुण्यातल्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद. आतापर्यंत 48,000 तरुणींकडून ऑनलाईन बुकिंग. 22 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी देशभरातल्या तरुणींचा उत्साह शिगेला. भाजप खासदार कंगना रनौत यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुंबईतल्या वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. बाबा रामदेव यांनी चारित्र्यावरनं केलेल्या टीकेनंतर खासदार कंगना रनौत यांचा पलटवार. माझं चारित्र्य तुमच्यापेक्षाही चांगलं, मला चारित्र्यावरनं धडे देऊ नका. सोशल मीडियावरनं कंगना यांची टोलेबाजी. वांद्रे रेक्लेमेशन फुटबॉल मैदानावरील कन्व्हेन्शन सेंटरला आव्हान. मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी. मैदानाचं आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावाला पालिकेने मंजुरी देताच कोर्टात तातडीने सुनावणीची माहिती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्ताने नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा. मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू योगदानाबद्दल सत्कार. राज्यामध्ये साखरेचा दर 55 रुपयावरून 61 रुपयांवर. येत्या काही दिवसात 65 ते 70 रुपयांवर जाण्याची शक्यता. सणासुदीच्या काळात सामान्यांच्या खिशाला अधिक चिकाटली. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यपाल केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार. सम्राट आणि शंकर बैलजोडीचा विजय. 560 बैलगाड्यांचा समावेश. जम्मू काश्मीरच्या जोजिला पासजवळ तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चेकपोस्ट खुला करण्यावरून वाद. हवामानामुळे चेकपोस्ट बंद होता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी.